आपल्यासोबत बैरागी सरांचा सुद्धा या ठिकाणी संघर्ष फार राहिलेला आहे. हार्दिक स्वागत सुस्वागतम सर. आज विवेकानंद ही जी शाळा हायस्कूल आहे, या विद्यालय आहे, त्या विद्यालयामध्ये आपण नियुक्ती आपली झालेली आहे पर्यवेक्षक म्हणून, काय सांगणार? या ठिकाणी विवेकानंद विद्यालय एकलारा या ठिकाणी माझी आमच्या शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने नियुक्ती केली आणि त्याचा खूप मोठा आनंद मला या ठिकाणी होतो आहे. सुरुवातीला संस्थेच्या आदर्श विद्यालय चिखली या शाळेवर 13-14 वर्षे नोकरी केल्यानंतर आज मी या ठिकाणी एकलारा इथे पर्यवेक्षक म्हणून रुजू झालो. इथलं नवीन वातावरण जरी असलं तरी शिक्षण प्रसारक मंडळ चिखली या संस्थेची ही शाखा आहे आणि अगदी चिखलीसारखंच सगळं वातावरण, त्याच पद्धतीनं इथली सगळी शैक्षणिक व्यवस्था, हे सगळं पाहून खूप आनंद झाला. आणि मला जे दायित्व देण्यात आलं त्याकरता मी संस्थेचा आभारी आहेच, परंतु ह्या ठिकाणची कर्तव्य मी कशा पद्धतीनं चांगल्या रीतीने बजावू शकेल याचाही मी पूर्णपणे प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. नाव बेटा? यश गजानन गवई. अच्छा, बरं काय वाटतंय तुला, ही शाळा कशी वाटते तुझी? चांगली शाळेच्यात सगळे जे विद्यार्थी आहे याले फुल सपोर्ट आहे की लाईफ मध्ये ग्रो व्हायसाठी. आणि असे सगळे जे शिक्षक आहे ते कधी बी काही कन्सेप्ट क्लिअर झाली नाही आपली, तर ती कन्सेप्टले समजून सांगायचा पुरा प्रयत्न करतात. जसं मला एखादा कन्सेप्ट समजला नाही तर जाधव मॅम मला ती डबल रिपीट करेल, एकदा आणि दोनदा आणि तीनदा आणि चारदा आणि मल्टी टाइम्स रिपीट करू शकतात जाधव मॅम. याने की म्हणजे मला जो आपला जो सिलेबस आहे त्यात काही कमी नाही पडायसाठी. हा, म्हणजे तुला जातीने या ठिकाणी तुझ्याकडे लक्ष देते, सर्वच विद्यार्थ्यांकडे लक्ष हा. देते. बरं उद्या कशामध्ये झेप घेणार तू मी जे का तुझं शिक्षण झाल्यानंतर? बिझनेस, बिझनेस. हा. कोणता बिझनेस? मल्टी सर्व्हिसिंग. मित्रांनो, हे आहे विद्यार्थ्यांचे स्वप्न. कारण की विद्यार्थ्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी शिक्षक वृंद या ठिकाणी तयार आहे. पण विद्यार्थ्यांचं सुद्धा कर्तव्य असतं की आपण शिक्षण घेणं, ज्ञान घेणं. कारण ज्ञानांचा अथांग सागरामध्ये जर पोहायचं जर आपल्याला जर असेल, जर तरायचं जर असेल, तर गुरुजन वर्गांचा आशीर्वाद, गुरुजन वर्गांची शिकवण ती आत्मसात करणं अतिशय महत्त्वाचे आहे. आणि तीच आत्मसात करण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांकडून आज या ठिकाणी 11वी मध्ये आपण तुम्ही गेलात. आज प्रवेश उत्सव या ठिकाणी झालेला आहे. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण आम्ही हे महाविद्यालय यामुळे निवडलं की या महाविद्यालयामध्ये दरवर्षी रिझल्ट खूप छान असतो. त्याचप्रमाणे विद्यालयातील जे विद्यार्थी शिकलेले आहेत ते उच्च पदावर आहेत आणि विद्यालयामध्ये शिकवणं पण खूप हे छान आहे. मग काय वाटतंय तुला, ही शाळा आहे आणि ही शाळेमध्ये प्राथमिक स्वरूपापासून आपलं या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे का? हो, अच्छा, पण शिक्षण होत असताना या ठिकाणी उद्याला कोणत्या दिशेने वाटचाल करण्याची इच्छा आहे तुमची? पोलीस भरती. मित्रांनो, हे आहे ग्रामीण भागातले विद्यार्थी. कारण पोलीस बनून तिला जनतेची सेवा करायची आहे, जनतेला शिस्त लावायची आहे. कारण आपण जी स्वप्न या ठिकाणी बघतोय, आई वडील सुद्धा बघतायत, आपण सुद्धा बघतोय आणि आपला गुरुजन वर्ग सुद्धा बघतोय. पण शिक्षण या ठिकाणी घेत असताना त्या ध्येयापर्यंत जाणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण की नुकतंच या ठिकाणी प्रवेश उत्सवादरम्यान सरांनी सांगितलेलं आहे की माझा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी या ठिकाणी माध्यमिक शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, अधिकारी बनलेला आहे. आकाळ साहेब सुद्धा या ठिकाणी अधिकारी आहेत. आणि असे बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे जिवंत उदाहरण या ठिकाणी सांगता येईल की या शाळेचे जे विद्यार्थी आहे, या शाळेचे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. मित्रांनो, थेट आपण क्लासरूम मध्ये आलेलो आहोत की नेमकं शाळेमध्ये शिक्षक वृंद या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसं शिक्षण देतोय आणि विद्यार्थी सुद्धा कसं ज्ञान घेतोय. गौरी गणेश खरात, अच्छा, कुठे राहतेस? एकलारा. इथे. आई वडील काय तुझे काम करते? वडील शेती करतात, आई हाऊसवाईफ आहे. अच्छा, मग काय वाटतंय तुला की ही शाळा कशी वाटते? शाळेमध्ये सर्व गुरुजन वर्ग खूप छान शिकवतात.
तसेच विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. आमच्या सुप्त गुणांना भरभरून वाव दिला जातो. अच्छा, बरं कोणकोणते सुप्त गुणांना वाव मिळतोय तुमच्या? कारण की सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत का, क्रीडाचे कार्यक्रम होत आहेत? सांस्कृतिक कार्यक्रम जसे की गॅदरिंग, क्रीडा सप्ताह दरवर्षी होत राहतात. अच्छा अ, शैक्षणिक सहली नेल्या जातात. अच्छा. बरं तुला उद्या कशामध्ये झेप घेण्याची इच्छा आहे? माझं करिअर हा मला नेव्हीमध्ये जायचं आहे. मित्रांनो, नेव्हीमध्ये तिला जायचंय, कारण की ग्रामीण भागातली ही शिक्षण संस्था आणि ही शाळा कुठेतरी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी पर्वणी या ठिकाणी ठरत आहे, कारण की त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी. माझं नाव कुमारी स्वाती वामनराव भांदुर्गे. अच्छा, बरं काय सांगणार, ही शाळा कशी वाटते तुम्हाला? कारण की किती वर्ष झाली शाळेत? ओके. मी इथे 2019 पासनं विवेकानंद विद्यालय एकलारा इथे जॉईन झालेली आहे. या शाळेमध्ये मला येऊन असं वाटलं की खरोखर ग्रामीण भागातील विद्यार्थी जे आहेत त्यांना न्याय द्यावा आणि अजूनही मी ज्ञानदानाचं जे कार्य आहे ते म्हणजे पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करेल. कारण इथलं एक वैशिष्ट्य आहे की इथल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शिकवणी नसते बाहेरची. अच्छा, हो बाहेरची. बाहेरची शिकवणी, ट्युशन क्लासेस कोणतेच नसतात. आमच्या इथे प्रत्येक शिक्षक हाच प्रयत्न करत असतो की इथल्या विद्यार्थ्यांना म्हणजे न्याय कसा मिळेल शिक्षणाच्या बाबतीत. आणि प्रत्येक विषय इथं योग्य प्रकारे घेतले जातात. त्यानंतर मुलींसाठी मानविकाची सुविधा सुद्धा आहे. जास्त प्रमाणात म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी अगोदर सुरुवातीला पैदल यायचे, पण आमच्या इथे मानविकाची सुविधा असल्यामुळे रेग्युलर विद्यार्थिनी येतात. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा सुद्धा इथे उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम इथे घेतले जातात. जसं की सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे ते तर दरवर्षी हो, होतातच. विद्यार्थ्यांनी सांगितलं विज्ञान तसं. प्रदर्शनी वगैरे, गणिताचे मॉडेल वगैरे त्याच्यासाठी सुद्धा प्रदर्शनी लावली जाते. त्यानंतर शैक्षणिक सहल, पायी सहल. इथलं पायी सहलीचं सुद्धा खूप महत्त्व आहे. दरवर्षी आम्ही पायी सहल नेत असतो. मुलांच्या मुलांचा शारीरिक विकास. शारीरिक विकास होण्यासाठी आम्ही ते करत. क्रीडा विभागामध्ये पण सुद्धा आम्ही आमचे विद्यार्थी भरपूर ठिकाणी चमकलेले आहेत.